राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याने राजुरा तालुक्यातील कोल वॉशरीजच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत चांगलेच कान टोचले। मंत्र्यांचा दौरा आहे म्हणून चक्क रस्त्यावर धोधो पाऊस पडावा असे पाण्याचे लोट टाकण्यात आले। अनेक ठिकाणी पाणी साचून चक्क काळे चिखल झाल्याचे चित्र दिसत होते। रस्त्यावर पाणी टाकले परंतु खड्डे तसेच असल्याने त्यात पाणी साचले व त्यामुळे एकच धावपळ उडाली। परंतु ही बाब केवळ देखावा ठरली असून एक दिवस पाणी मारून धुळीवर नियंत्रण न करता नियमितपणे पाणी शिंपडावे अशा सूचना पंकजा मुंडे यांनी कोल वॉशरीजला दिल्या। तसेच आमदार देवराव भोंगडे यांना म्हणाल्या, काय हो देवराव दादा, तुमच्याकडे पाऊस पडला काय? यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत कोल वॉशरीजच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावेळी मंचावर सुधीर मुनगट्टीवार, आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तथा माजी वनमंत्री देवराव भोंगडे, आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री स्वतः येत आहेत, तर जे पाणी शिंपडले, जे काय प्रयोग केले ते 12ही महिने तुमच्यासाठी केले पाहिजे ही अपेक्षा आहे। याकरिता आम्ही स्वतः उपाययोजना राबवू। येणाऱ्या कालावधीत येथील पर्यावरण चांगले करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू। कोळशाच्या खाणीच्या परिसरात येथील लोक राहतात, त्यामुळे काळेपणा धूर तर राहीलच, परंतु तो धूर कमी करण्यासाठी, शेत पिकांवर होणारा धुळीचा परिणाम कमी करण्यासाठी, श्वसनाचे आजार रोखण्यासाठी, येथील गावांचे प्रदूषण रोखण्यासाठी नक्कीच नियमानुसार या कंपन्यांनी पाऊल उचलावे। मी डोळ्यात तेल घालून या सर्वांकडे स्वतः लक्ष देईल असे प्रतिपादन पंकजा मुंडे मंत्री यांनी यावेळी केले। उपस्थित गावकऱ्यांनी मंत्री पंकजा मुंडे व सुधीर मुनगट्टीवार यांचे भव्य स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील उरकडे यांनी केले। परंतु पर्यावरण मंत्र्यांनी केलेल्या या दौऱ्याने नेमके काय साध्य होईल हे येणारी वेळच सांगेल। आमदार देवराव भोंगडे यांनी पुढाकार घेत येथील प्रदूषणाची समस्या अधोरेखित करत स्वतः पर्यावरण मंत्र्यांचा दौरा आयोजित केल्याने नागरिकात व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कारण तुम्ही कोळशाच्या खाणीच्या इथे राहता, तेव्हा कोळशाच्या खाणीच्या इथे तुम्ही नाही म्हणू शकत की इथे काळापणा दिसणार नाही, ते तर त्याच्यात काही पर्याय नाही, पण ते कमी कसं करता येईल, तिथे पिकांचं नुकसान होत आहे त्याच्याबद्दल काय निर्णय घेता येईल, त्याचबरोबर श्वसनाचे आजार होतात त्याच्याबद्दल काय अजून अद्ययावत व्यवस्था उभी करता येईल, या भागामधल्या गावातील प्रदूषणाला कसं कमी करता येईल। जसं आज मी इथे आले सगळं मी म्हटलं काय हो देवराज दादा। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी सौ सुवर्णा बादलबेले, राजुरा।